नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। आज आपण तोंडाची चव वाढवणारी अशी रेसिपी बघणार आहोत। यासाठी एका कढईत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरव्या मिरचीचा वाटलेला ठेचा। या ठेच्यासाठी आपण लसूण आणि तिखट अशी मिरची वापरलेली आहे। हा ठेचा आपल्याला थोडासा जाडसरच वाटायचा आहे, एकदम बारीक करायचा नाही आहे। आता या फोडणीत ही मिरची घातल्यानंतर आपण याला 2-3 मिनिटे परतवून घेणार आहोत। ही रेसिपी तोंडाची चव तर वाढवतेच, पण कधी एखाद्या वेळेस भाजी नसेल तर भाजीला देखील उत्तम पर्याय आहे। भाकरी पोळीसोबत आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो। मी स्वतः देखील कधी भाजीला काही नसेल तर ही रेसिपी नक्कीच बनवते। दूध, भाकरी आणि हा ठेचा एक उत्तम कॉम्बिनेशन तयार होतं। आता आपला ठेचा परतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत। हळद देखील थोडीशी परतल्यानंतर यामध्ये आपण मध्यम आकाराचे 2 टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत। आता हे टोमॅटो आपल्याला गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। आपले टोमॅटो लवकर मऊ हवेत यासाठी यावर आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यामुळे आपले टोमॅटो लवकर शिजतील। याआधी देखील भाजीला पर्यायासाठी मी बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही बनवू शकता, बघू शकता। यानंतर आपण यावर झाकण घालणार आहोत। एक वाफ येईपर्यंत आपण यावर हे झाकण ठेवणार आहोत। वाफ आल्यानंतर याला आपण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। आता आपण बघू आपले टोमॅटो गाळ झाले आहेत का ते। आपले टोमॅटो छान असे गाळ शिजलेले आहेत। चमच्याने आपण त्याला मॅश करून घेणार आहोत। ही रेसिपी माझी खूपच फेवरेट आहे। तुम्ही या रेसिपीला तिखटच मिरच्या वापरा, ज्यामुळे ही रेसिपी खूप टेस्टी अशी होईल। मिरच्या तिखट नसतील तर या रेसिपीला तेवढी चव येत नाही। आता आपला टोमॅटो खूप छान असं गाळ शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालणार आहोत। हा कूट घातल्यानंतर आपण याला पुन्हा एकजीव करणार आहोत। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता, किंवा मी ज्या पद्धतीने हा ठेचा सुक्काच ठेवलेला आहे असा देखील ठेवू शकता। यावर आपण फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे। असा ठेचा 4 दिवस नक्कीच टिकतो आणि पाणी घातलेला ठेचा थोडासा लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे जर पाणी घालून करायचा असेल तर हवा तेवढाच बनवा। मला थोडासा ओलसर ठेचा आवडतो, यामुळे मी माझ्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि थोडासा पातळ असा ठेचा बनवते। पण तुम्हाला असाच आवडत असेल तर तुम्ही असाच ठेवा किंवा थोडंसं पाणी ॲड करून बघा। दोन्ही पद्धतीने हा ठेचा खूपच छान लागतो। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।